आपल्या मुलींना नाही म्हणायला शिकवा हे जसं महत्वाचं आहे, तर त्यांचे नकार ऍक्सेप्ट करणं सुद्धा आईवडिलांनी शिकलं पाहिजे. एखाद्या मुलाचा जीव घेण्यापर्यंत तुमच्या मुलींचं प्लॅनिंग जातं आहे आणि तुम्हाला तुमच्या इज्जतीची प्यारी म्हणून तुम्ही त्यांना समाजामध्ये लग्न लावून देताय. त्यांचे अफेअर्स त्या विसरून जातील. जसं पूर्वीच्या काळी मुलगा व्यसनी असेल तर त्याचं आधी लग्न लावून देतील, म्हणजे त्याचं व्यसन ते विसरेल, तो व्यसनातून बाहेर येईल, ही आशा बाळगून जसे लग्न लावून दिले जायचे दारुड्या मुलांसोबत, तसंच आता ही पॅरेंट्स करताय. मुलींचे अफेअर्स लपवण्यासाठी त्या सुधरतील या भावनेने ते एका चांगल्या घरातल्या चांगल्या मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. याच्यामध्ये आई वडिलांनी आपली मुलगी जर नाही म्हणताय, तिची पूर्ण संमती आहे की नाही, नाहीतर ती इतक्या टोकाचं पाऊल उचलू शकते की एखाद्याचा जीव जाऊ शकतो. कुठेतरी कायद्याचा धाकही यामध्ये आवश्यक आहे. आणि मुलींनी पण लक्षात घ्या की तुम्ही एकदा नाही म्हणून बघा. इतर भरपूर पर्याय होते त्याच्यातून बाहेर पडण्याचे, परंतु त्याचा जीव घेण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. आणि मी इथे हेही सजेस्ट करेन, मुलगा असू द्या किंवा मुलगी, तुमची सेफ्टी ही तुमच्या हातात आहे. कोणत्याही व्यक्तीवर आंधळं प्रेम करू नका. तुमचे सेफ्टी मेजर्स तुमच्या हातात ठेवा. त्यातल्या लोणावळ्याची घटना असू द्या किंवा मेघालयात जाऊन हत्या केलेल्या एखादी घटना असू द्या, परंतु हे चुकीचंच आहे. इथे मुलगा किंवा मुलगी असा भेद कुठेही राहिला नाही. फेमिनिझमचा झेंडा अजिबात मिरवावासा वाटत नाही. आजच्या ह्या निंदनीय घटनेने खूप वाईट वाटतं आहे. आणि प्रत्येकाने, मुलगा असू द्या किंवा मुलगी, आपल्यासोबत एक छोटा हायडन कॅमेरा कॅरी करा. तुम्ही कुठेही जात आहात, आपल्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या व्यक्तीला हा धाक असला पाहिजे की हे पुरावे नष्ट होणार नाही. आणि अशा पॅरेंट्सपर्यंत, अशा मुलांपर्यंत, मुलींपर्यंत हा रील नक्की पोचवा जे अशा मानसिकतेमध्ये आहेत किंवा आपल्या मुलींचे बळजबरी लग्न लावून देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यापर्यंत हा रील पोचेल अशी व्यवस्था नक्की करा. धन्यवाद.